अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सिद्धारूढाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री सिद्धारूढ परब्रह्मणे नमः. श्री सिद्धारूढ स्वामींचा जय जयकार असो. आदी आणि अंत नसलेल्या अनंता तत्वतः तूच श्री गणेश आणि शारदा देवी होऊन नटला आहेस. तुझ्या परमकृपेने हा ग्रंथ निर्विघ्नपणे पूर्ण होवो. तुझ्याच कृपेने ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतारी रेड्याने वेद पठण केलेले प्रसिद्धच आहे. त्याचप्रमाणे मतिमंद असलेला मी तुझे अगाध असे चरित्र रचित आहे. ज्याच्या कृपेने मुका बोलू लागतो, पांगळा पर्वत ओलांडतो आणि जन्मांध या जगातील चित्रविचित्र गोष्टी पाहू लागतो असा तू माझ्या बुद्धीस प्रेरणा देत आहेस. केवळ तुझ्या लीला दाखवून तू आम्हास कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे केवळ विनोद म्हणून जरी तू एखाद्या महान शिळेला आज्ञा देशील तर तिलाही जीभ निर्माण होऊन ती उपनिषदांचा अर्थ सांगू लागेल, असा तू सर्वांभूती बसतोस. तूच ब्रह्मरूपाने जग निर्माण करणारा, श्रीविष्णुरूपाने त्या जगाचे पालनपोषण करणारा आणि रुद्ररूपाने त्या जगाचा संहार करणारा होतोस. प्रेमाने तुझ्या नावाचा जय जयकार करतात संकटे दाही दिशांना पळतात आणि आतुरतेने तुझे चरित्र वर्णन करण्याची मनाला स्फूर्ती येते. अशा त्या दयाळू सद्गुरुमाऊलीने केवळ माझा उद्धार करण्याकरिता हृदयांतरी आपले जीवनचरित्र वर्णन करण्याची प्रेमळपणे मला आज्ञा दिली. माझे अंतःकरण पूर्णपणे व्यापून तुझी जीवनकथा तूच पूर्णपणे सांगत आहेस आणि हे सद्गुरुमाते माझ्यासारख्या मंदबुद्धीच्या माणसाचे निमित्त करून जणू काही तू खेळ खेळत आहेस. अशा त्या सद्गुरुरायास नमन करून आणि तिन्ही ज्ञानेंद्रिये त्यास अर्पण करून जे संत सद्गुरुरायास अतिशय प्रिय आहेत त्यांच्या चरणांना वंदन करूया. ज्या संतांच्या केवळ कृपेने देखील प्राणीमात्र भवसागर तरून जातात आणि ज्यांची सेवा प्रत्यक्ष श्री भगवान शंकर अतिशय आदराने करीतो, जे ब्राह्मण आणि शूद्र तसेच अनाथ, पतित किंवा महाराम मध्ये भेदभाव करीत नाहीत, ज्यांच्या मुखी अहोरात्र भगवंताचे नाव असते, श्रीहरी स्वतः त्यांचा चाकर बनतो. श्रोते जन हो, आता श्री सिद्धारूढांचे चरित्र ऐका, जे हुबळीतील स्वतःच्या आश्रमात राहून भक्तांचा सांभाळ करतात. श्री सिद्धारूढ महाराज जणू काही शुद्ध चैतन्याचा मेघ असून सर्वांच्या हृदयी परमात्मरूपे वसतात आणि जे कोणी त्यांना अनन्यभावाने भजतात त्यांना ते स्वस्थानी म्हणजे कैलासपदी नेतात. जे सर्व कला आणि विद्यांनी आहेत, ज्यांना सर्व शास्त्रे मुखोद्गत आहेत आणि जे भक्तांचे कल्पवृक्ष म्हणवून घेतात, ते श्री सिद्धारूढ महाराज सर्व सद्गुणांनी शोभून दिसतात. जे प्रातःकाळी तसेच चौथ्या प्रहरी भक्तगणांना वेदांत ज्ञानाचे अमृत पाजून त्यांच्या या प्रापंचिक जीवनातील श्रमांचा परिहार करतात. अशा त्या सद्गुरू श्री सिद्धारूढ स्वामींना दररोज भेटण्यास 4 प्रकारचे भक्त येत आणि ज्यांची जशी मानसिक स्थिती आणि आध्यात्मिक अधिकार असेल त्याप्रमाणे श्री स्वामी त्यांच्याशी भाषण करीत असत. या भक्तांमध्ये पहिल्या प्रथम अशा भक्तांचा समावेश होतो ज्यांचे मन घर, पत्नी इत्यादी ऐहिक गोष्टींमध्ये गुंतलेले असून ते स्वसुखाकरिता श्री सद्गुरूंकडे येऊन पत्नी, पुत्र, धन इत्यादी गोष्टींची इच्छा व्यक्त करतात. श्री सिद्धगुरू पूर्णपणे दयाळू असल्याने भक्तगण अशा नश्वर गोष्टींची इच्छा व्यक्त करतात म्हणून त्यांना नामस्मरण करण्यास सांगतात, जेणेकरून त्यांच्या ऐहिक इच्छा पूर्ण होतील. अशा भक्तांचे सद्गुरू कृपेने मनोरथ पूर्ण होतात व ते अत्यंत आदराने करुणाघन अशा सद्गुरूंना नित्य भजतात जेणेकरून त्यांचे अंतःकरण निर्मळ होते. दुसऱ्या प्रकारचे भक्त, जे भवसागरातील दुःखकष्टांमुळे गांजलेले असून प्रपंचात राहून मोक्षप्राप्तीची इच्छा करीत असतात. असे भक्त सद्गुरूचरणी येऊन अत्यंत दीन भावाने विनवितात, हे प्रभो, आम्हास वाचवा, या प्रपंचात अडकून आम्ही अतिशय श्रमलो आहोत.
जरी हा प्रपंच प्रापंचिक चिंता किंवा दुःखे असार आणि दुःखमय आहे, तरीही तो आमच्या हातून टाकविला जात नाही. तेव्हा अशाच प्रपंचात तुम्ही आम्हाला तुमच्या कृपेने अपार असे मोक्षाचे सुख द्यावे. हे ऐकताच सद्गुरुवर्य दयार्द्र अंतःकरणाने त्या भक्तांना शास्त्रांचे श्रवण आणि नामजप करण्यास सांगतात, जेणेकरून त्यांचे चित्त अत्यंत निर्मळ तसेच बलशाली होते. प्रेमाने शास्त्रश्रवण तसेच भजन केल्यानंतर ते प्रपंचापासून सहजरीतीने अलिप्त होतात. असे भक्त प्रपंच तसेच परमार्थ दोन्हीत गुंतल्या कारणाने त्यांची द्विधा मनस्थिती होते. अशा स्थितीत ते काही काळ तळमळतात आणि सरतेशेवटी प्रपंचाचा त्याग करतात. तिसऱ्या प्रकारचे भक्त मनोनिर्धाराने प्रपंचातील कार्याचा त्याग करून अत्यंत आदराने गुरुगृही राहून कोणत्याही फलाची अपेक्षा न ठेवता सद्गुरुसेवा करतात. असे भक्त सद्गुरु आज्ञेनुसार भिक्षा मागण्यास जातात, भिक्षा आणून गुरूस अर्पण करतात आणि गुरु जे देतील ते अन्न सेवन करून अत्यंत प्रेमाने गुरुचरणासनीत राहतात. असे भक्त नियमितपणे आणि आदरयुक्त भावाने, ज्ञानाचा सागर असलेल्या सद्गुरूंच्या मुखातून अमृताप्रमाणे स्रवणाऱ्या वेदांताचे श्रवण करतात. त्यानंतर असे भक्त ऐकलेल्या वेदांताविषयी आपापसात चर्चा करतात व एकांतात बसून निश्चयपूर्वकपणे त्याचे मनन करतात. अशा प्रकारे दररोज सद्गुरुगृही श्रवण आणि मनन झाल्यामुळे गुरुकृपेने त्यांच्या मनातील तीव्र विषयासक्ती पूर्णपणे नाहीशी होते. चौथ्या प्रकारचे सर्वश्रेष्ठ असे अधिकारी भक्त दीर्घकालापर्यंत मनन तसेच साधनाभ्यास करतात आणि त्यांचे अंतःकरण पूर्णपणे शुद्ध झाल्यानंतर सोहंभावास, सोहंभाव म्हणजे मी आणि ब्रह्म हे अभिन्न आहोत किंवा आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत ही अनुभूती प्राप्त होतात. अशा भक्तांना कृपाळू सद्गुरु एकांतात गहन अर्थाच्या महावाक्याद्वारे उपदेश देतात ज्यामुळे त्या भक्तांना परब्रह्म आणि आत्मा ह्यातील ऐक्याचा बोध होतो. जेणेकरून त्यांच्या मनातील द्वैत आणि अद्वैत, अद्वैत सिद्धांताप्रमाणे आत्मा आणि ब्रह्म ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या नसून या दोन्हींमध्ये परिपूर्ण ऐक्य असते, संपूर्णपणे नाहीसे होते तसेच सर्व वृत्तींचा नाश होऊन एका अखंड अशा आनंदभावात ते रममाण होतात. ज्यांच्यावर सद्गुरूंची पूर्णपणे कृपा होते तो ईश्वरचरणी स्थान प्राप्त करून सर्वात श्रेष्ठ अशा ब्रह्मरूपास पावतो. एवढे परमोच्च पद जरी त्या भक्ताने प्राप्त केले तरीसुद्धा तो नियमितपणे व प्रेमाने सद्गुरुसेवा करीतो. अंतर्बाह्य सर्वांगी नम्रतेने आणि दयाळूपणाने वागतो. असे 4 प्रकारचे भक्तगण श्री सिद्धारूढ स्वामींना भेटण्याकरिता दररोज येतात आणि त्यांच्या आध्यात्मिक अधिकारानुसार श्री सद्गुरु सिद्ध त्यांना योग्य असा बोध करतात. दूरदूरच्या प्रांतांमधून अनेक भक्तजन येतात व श्री सिद्धारूढ स्वामी जरी देहाने सिद्धाश्रमात दिसत असले तरी ते परप्रांती अथवा परदेशी असलेल्या भक्तांना त्यांचे दुःख निवारण्याकरिता भेटत असतात. त्यांची संकटे नष्ट करून त्यांनी अर्पिलेल्या पूजा त्या त्या स्थळी जाऊन स्वीकारून त्यांना अखंड भक्तिमार्गास लावून करुणाघन त्यांचा स्वकृपे उद्धार करतात. त्यावेळी गुरु महाराजांनी जे जे चमत्कार दाखविले, ते सर्व चमत्कार भक्तांना खात्रीपूर्वक ज्ञात आहेत. अशा सर्व चमत्कारांना एकत्र करून या ग्रंथात लिहिण्याची मला श्री गुरुरायांनी आज्ञा दिली आहे. श्री सद्गुरूंनी असे वरदान दिले आहे की जे लोक हे चरित्र वाचतील त्यांची सर्व पापे नष्ट होऊन ते ब्रह्मानंदी तल्लीन होतील. श्री सिद्धारूढ स्वामींच्या कृपेने आध्यात्मिक शास्त्राचा अधिकारी आणि आध्यात्मिक शास्त्राची जाण नसलेला मनुष्य अशा सर्वांनाच आनंद देण्यासारखा हा ग्रंथ रसाळ झालेला आहे.
ज्याप्रमाणे लेखकाच्या हातातील लेखणी केवळ लेखकाच्या मनातील विचार लिहिण्याचे काम करते, त्याचप्रमाणे या ग्रंथलेखनात माझी देखील एका लेखणीचीच भूमिका आहे आणि श्री सद्गुरू महाराज स्वतः माझे शरीर आणि मन व्यापून माझ्याकडून स्वतःचे चरित्र लिहवीत आहेत. या ग्रंथात व्यक्त झालेल्या शुद्ध भावना या त्यांच्याच म्हणून समजाव्या आणि चुकून व्यक्त झालेल्या अशुद्ध भावना माझ्यासारख्या मंदबुद्धीच्या माणसाच्या आहेत असे समजून घ्यावे. दयाळू अशा श्री सिद्धारूढ स्वामींचे जन्मस्थान कोणते तसेच त्यांच्या जन्मापासून त्यांचे संपूर्ण जीवनचरित्र आम्हाला सविस्तर सांगावे ही श्रोत्यांची विनंती ऐकून वक्त्याचे मन आनंदित झाले. तेव्हा श्रोतेहो, सावधान चित्ताने ही अमृतासमान कथा ऐका. असो, ज्याचे श्रवण केल्याने सर्व पापे भस्म होतात, अशा या श्रीसिद्धारूढ कथामृताचा गोड असा हा पहिला अध्याय श्री शिवदास श्रीसिद्धारूढ स्वामींच्या चरणी अर्पितो. सर्वांचे कल्याण होवो. श्री गुरु सिद्धारूढ चरणारविंदार्पणमस्तु. 1